स्वारगेट बलात्काराच्या प्रकरणी आरोपी दत्ता गाडेला पकडून देण्यासाठी पुण्यामधल्या गुनाट गावच्या ग्रामस्थांनी मदत केली आणि त्यानंतर पुणे पोलिसांकडून गुनाटच्या ग्रामस्थांना 1 लाख रुपयांचं बक्षीस सुद्धा जाहीर करण्यात आलं। मात्र हे बक्षीस नाकारण्याचा निर्णय या ग्रामस्थांनी घेतलेला आहे। स्वारगेटच्या प्रकरणामुळे गावाची बदनामी होत असल्याचं मत या ग्रामस्थांनी व्यक्त केलंय। पोलिसांना पूर्णपणे सहकार्य करू, मात्र बक्षीस आम्हाला नको अशी या ग्रामस्थांची भूमिका आहे। तर बक्षिसाची रक्कम स्वीकारायचं ठरलं तरी गावाच्या विकासासाठी ही रक्कम आता वापरली जावी असं सुद्धा ग्रामस्थांचं म्हणणं आहे। प्रथमतः हे बक्षीस आम्हाला नकोच आहे, कारण गावाची जी काही झालेली बदनामी होती ह्याच कारणाने आम्ही पिंगळे साहेबांसोबत अहोरात्र त्या ठिकाणी आरोपीला पकडण्यासाठी सर्व तरुण पोलीस पाटील असेल सर्व पोलिसांना मदत करत होतो। मदत करत असताना त्या ठिकाणी आम्ही त्याला पकडलं आणि पकडल्यानंतर पोलिसांना स्वाधीन केलेलं आहे। जे काही आमच्या गावामध्ये गट किंवा पैशापाठी आम्ही ह्या गोष्टी केलेल्या आहेत हे काही नाही आहे। आम्ही फक्त एकच साध्य होते की आमचा आरोपी त्या ठिकाणी पकडला पाहिजे। तो आरोपी पकडलेला आहे आणि आता इथून पुढं त्या बक्षीस काही आम्हाला नको आहे। म्हणजे तुम्ही स्वीकारणारच नाहीये? 1 लाख नाही, स्वीकारणारच नाही आम्ही ते बक्षीस। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।